BA द्वितीय वर्षाच्या अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं या लेक्चरमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार खिस्ते स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण भारतीय विमा नियामक प्राधिकरण म्हणजेच इंडियन रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विमा नियामक प्राधिकरण IRDA या संस्थेबद्दल अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, ज्या प्रकारे भारतीय मध्यवर्ती बँक म्हणजेच RBI तसेच नाबार्ड कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अर्थसहाय्य करणारी संस्था म्हणजे नाबार्ड, या दोन्ही संस्था ज्या प्रकारे देशातील उच्च किंवा शिखर संस्था आहेत, त्याचप्रमाणे विमा क्षेत्रावरती नियंत्रण ठेवणारी आणि त्याचा विकासाच्या दृष्टिकोनातून कार्य करणारी सर्वोच्च संस्था म्हणून या IRDA म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया IRDA ही संस्था कार्य करताना दिसून येते. या संस्थेच्या माध्यमातून सामान्य विमा म्हणजे GIC आणि जीवन विमा म्हणजेच LIC यासारख्या दोन वेगवेगळ्या विमांचा अंतर्भाव या नियामक संस्थेच्या अंतर्गत होताना दिसून येतो. सामान्य विमामध्ये वाहनाचा विमा, पिकाचा विमा, पशुचा विमा आणि आज आपण पाहतो की मोबाईल किंवा ज्या महाग वस्तू आहेत या वस्तूंचा विमा हा सामान्य विमा अंतर्गत समाविष्ट होतो. तर जीवन विमा जो आहे, जो की माणसांच्या जीवनाशी संबंधित आहे, हा विमा LICच्या माध्यमातून काढण्यात येतो, जीवन विम्याच्या माध्यमातून काढता येतो. यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे स्थापना किंवा निर्मिती आपल्याला करण्यात आलेली दिसून येते. मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण IRDची जी स्थापना आहे, ही स्थापना कधी झाली, IRDचे भूमिका, IRDची देशाच्या विकासातील जी भूमिका आहे ती भूमिका काय आहे, तसेच IRDचे जे कार्य आहेत हे कार्य कोणते कोणते आहेत या संदर्भामध्ये आपण आज अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम IRDAची स्थापना कधी झाली, कोणत्या कलमानुसार झाली याचा थोडक्यात आढावा आपण घेऊ. भारत सरकारद्वारे 2000 पर्यंत विमा उद्योगासाठी नियामक होते. म्हणजेच 2000 या वर्षापर्यंत भारत सरकारद्वारेच विमा उद्योगावरती नियंत्रण ठेवण्यात येत होते. परंतु त्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी, स्वतंत्र यंत्रणा असावी, या दृष्टिकोनातून 1999 साली मल्होत्रा समितीने अहवाल सादर केला आणि या अहवालाच्या नुसार, या अहवालातील शिफारशीनुसार या IRDAची स्थापना सन 2000 मध्ये झाली आणि ऑगस्ट 2000 मध्ये IRDने कार्य करण्यास सुरुवात केली. जर IRD कडे नवीन विमा संस्थेसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर अर्ज केला आणि इतर देशातील कंपन्यांनी देखील जर अर्ज केला तर
26% गुंतवणूक करण्याची परवानगी या विमा नियामक संस्थेने दिलेली दिसून येते. IRDA ही जी संस्था आहे, या संस्थेचा विमा कायदा 1938च्या कलम 11A अन्वये अनेक नियम व नियमांची रूपरेषा आखलेली आपल्याला दिसून येते. देशात विमा कंपन्यांची नोंदणी करण्यापासून ते पॉलिसी धारकांच्या हिताचे संरक्षण करण्यापर्यंत या सर्व नियमांचे प्रकटीकरण किंवा या सर्व नियमांचा उल्लेख या कलमांतर्गत केलेला आपल्याला दिसून येतो. या IRDच्या नोंदणीकृत ज्या कंपन्या आहेत किंवा रजिस्टर केलेल्या ज्या कंपन्या आहेत, त्या 2020 पर्यंत 31 सामान्य विमा कंपन्या होत्या आणि 24 या जीवन विमा कंपन्या म्हणजेच लाईफ इन्शुरन्सचं कार्य करणाऱ्या संस्था आपल्याला दिसून येतात. IRDच्या भूमिकेबद्दल जर विचार केला तर आपल्याला IRDच्या भूमिकेबद्दल थोडक्यात पुढील प्रमाणे काही मुद्द्यांच्या आधारे विश्लेषण देता येईल. भारतातील विमा उद्योग मूळतः 1800च्या दशकानुसार सुरुवात झालेला आपल्याला दिसून येतो आणि बऱ्याच वर्षामध्ये चांगल्या पारदर्शकतेसह आणि पॉलिसी धारकांच्या हिताचे रक्षण करणे यावर IRDने आपल्याला लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. IRDच्या पॉलिसी धारकांचे हित लक्षात घेण्यामध्ये IRDA महत्वाची किंवा अविभाज्य भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येते. पुढची जी महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे पॉलिसी धारकांच्या आवडीचे संरक्षण करणे. IRDने यावर प्रकर्षाने भर दिलेला दिसून येतो, कारण ग्राहकांमध्ये किंवा पॉलिसी धारकांमध्ये त्यांच्या आवडीनुसार जर त्यांना पॉलिसी उपलब्ध करून दिल्या तर अधिकाधिक गुंतवणूक करणे शक्य होते. यामुळे IRDद्वारे पॉलिसी धारकांच्या आवडीचे संरक्षण करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतात. त्याचबरोबर पुढची जी भूमिका आहे ती आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी व्यवस्थितरित्या उद्योगाच्या वाढीस मदत करणे. म्हणजे वेगवेगळ्या उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी, वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींच्या विम्यासाठी वेगवेगळे योजना तयार केल्या जातात आणि यातून अधिकाधिक उद्योगास चालना कशी मिळेल या दृष्टीने IRDA काम करताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टिकोनातून देखील IRDAची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असताना आपल्याला दिसून येते. यासाठी IRDच्या द्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी दीर्घकालीन निधी प्रदान करण्यात येतो. म्हणजेच देशामध्ये वेगवेगळे उद्योग, उपक्रम किंवा व्यवसाय किंवा मोठमोठे प्रोजेक्ट जे आहेत, या प्रोजेक्टच्या उभारणीसाठी IRDA द्वारे दीर्घकालीन निधीची उपलब्धता करून दिली जाते, की जेणेकरून देशातील वेगवेगळ्या भागामध्ये अधिकाधिक रोजगार निर्माण होईल, त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षमपणे उपयोग होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. या दृष्टिकोनातून IRDA अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टिकोनातून दीर्घकालीन निधी प्रदान करताना दिसून येते. तसेच पुढची जी भूमिका आहे ती आहे विमा प्रदात्यांची अखंडता, वाजवी वागणूक, आर्थिक सुदृढपणा आणि क्षमता यासाठी उच्च गुणवत्तेची जाहिरात यांची अंमलबजावणी करणे आणि त्यांचे परीक्षण करणे महत्त्वाचे ठरते. मित्रांनो, आजचा जो काळ आहे तो जाहिरातीचा काळ आहे म्हणून ओळखलं जातं. या जाहिरातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून किंवा वेगवेगळ्या एजंटकडून जी जाहिरात करण्यात येते ती जाहिरात ही खरी असावी, ती वाजवी असावी, तिच्यामध्ये गुणवत्ता असावी. या दृष्टिकोनातून IRDA ही वेगवेगळ्या ज्या जाहिराती आहेत त्यांचे परीक्षण करते, जेणेकरून ग्राहकांच्या हिताला ठेच पोचणार नाही, ग्राहकांची फसवणूक होणार नाही, ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने विमा उद्योग आहे त्या उद्योगाच्या वाढीसाठी हातभार लागेल. या दृष्टिकोनातून
IRDA जाहिरातींची गुणवत्ता त्यांची अंमलबजावणी आणि परीक्षण करते. याचबरोबर IRDA द्वारे खरे दावे जलद आणि कार्यक्षमतेने निकाली काढणे ही देखील अत्यंत महत्वपूर्ण भूमिका IRDA ची असताना दिसून येते. काही प्रमाणामध्ये बाजारामध्ये ग्राहकांची फसवणूक होते, विमांची खोटी माहिती सांगितली जाते आणि ग्राहकांची फसवणूक होते. अशा वेळेस जे दावे सत्यता पडताळून नंतर त्या दाव्यांची जलद आणि कार्यक्षमतेने निकाल काढण्याची भूमिका या IRDA ची असताना दिसून येते, जेणेकरून ग्राहकांना योग्य न्याय मिळेल आणि या विमा कंपन्यावरचा ग्राहकांचा विश्वास वाढेल. या दृष्टिकोनातून IRDA वेगवेगळी जी प्रकरणं आहेत ती जलद आणि कार्यक्षमतेने निकाली काढते. पुढची जी भूमिका आहे त्यामध्ये गैरवर्तणूक व फसवणूक टाळण्यासाठी IRDA पॉलिसी धारकांचे संरक्षण करते. याची खात्री करण्यासाठी IRDA ने तक्रार निवारण मंचाची स्थापना केलेली आहे. म्हणजे ज्या ग्राहकांची फसवणूक होते किंवा जे कंपन्या गैरवर्तणूक करतात या वरती दंड करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी, नियमन करण्यासाठी IRDA द्वारे तक्रार निवारण मंचाची स्थापना केलेली दिसून येते. या माध्यमातून ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. पुढची जी भूमिका आहे ती आहे आर्थिक बाजारामध्ये पारदर्शकता, चांगुलपणा आणि विमा यास व्यवस्थित चालना देणे. तसेच विमा कंपन्यामार्फत वित्तीय स्थिरतेचे उच्च मापदंड पाळले जातात की नाही याची खात्री करण्यासाठी विश्वासार्ह व्यवस्थापन व्यवस्था तयार केली जाते. म्हणजेच ही जी IRDAच्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत या भूमिकामध्ये ग्राहक हा केंद्रस्थानी असताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचं जे पुढचं जी भूमिका आहे ती आहे उच्च मापदंडांची देखभाल होते किंवा नाही. जर होत नसेल तर त्याबद्दल IRDA दंडात्मक कारवाई करताना दिसून येतो. त्याबरोबरच उद्योगाच्या स्वयंनियमांची इष्ट रक्कम सुनिश्चित करणे. म्हणजे पॉलिसी करताना ज्या वेगवेगळ्या किमती किंवा प्रीमियम आकारण्यात येते या सर्व गोष्टींची सुनिश्चितता किंवा यामध्ये स्पष्टता ही IRDAच्या माध्यमातूनच करण्यात येते. मित्रांनो, आपण आता IRDAच्या भूमिकेबद्दल थोडक्यात चर्चा केली, त्याच्यावरती आपण थोडक्यात प्रकाश टाकला, त्याचा आढावा घेतला. याबरोबर IRDAची जी कार्य आहेत या कार्यांचा देखील धावता आढावा घेऊया. भारतातील विमा उद्योगातील IRDAची जी महत्वाची कार्य आहेत किंवा जी कामं आहेत ती आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करतात. विमा कंपन्यांची नोंदणी करणे, त्यांना प्रमाणपत्र देणे, नूतनीकरण करणे, त्यामध्ये सुधारणा करणे किंवा रद्द करणे किंवा त्याला मागे घेणे यासारखे कार्य IRDAच्या माध्यमातून करण्यात येतात. त्याबरोबरच पॉलिसी धारकांच्या पॉलिसीचे अनुदान, हक्कांचे निवारण, पॉलिसी धारकाकडून नामनिर्देश, विमा व्याज, पॉलिसीचे सरेंडर मूल्य, पॉलिसीच्या इतर अटी व शर्ती, हित संबंधांचे संरक्षण करणे या प्रकारचे कार्य IRDA कडून करण्यात येते. पुढचं जे कार्य आहे ते आहे मध्यस्थ किंवा एजंट जे आहेत या संदर्भातील असताना आपल्याला दिसून येते. यामध्ये मध्यस्थ किंवा विमा एजंट यांची जी आचारसंहिता आहे त्यांच्या वर्तणुकीच्या संदर्भात किंवा व्यवहाराच्या संदर्भातल्या ज्या अटी आहेत, जे नियम आहेत, या नियमांची निर्मिती किंवा नियमांची निर्दिष्टता या IRDAच्या माध्यमातून करण्यात येते. त्याबरोबरच त्यांच्या पात्रता आणि एजंटचे किंवा कंपन्यांचे प्रशिक्षण यासारख्या गोष्टी देखील IRDAच्या माध्यमातून करण्यात येतात. पुढचं जे कार्य आहे ते आहे तोटा मूल्यांकन करता आणि सर्वेक्षण करणाऱ्यांसाठी आचारसंहिता निर्देशित केली जाते. पुढचं जे कार्य आहे अधिनियमातील तरतुदी पार पाडण्यासाठी फी आणि शुल्क आकारणे, त्याचबरोबर तपासणी, माहिती मागविणे आणि विमा कंपन्या, मध्यस्थ आणि विमा व्यवसायाशी संबंधित इतर संस्थांचे ऑडिट करणे, त्यांचे अंकेक्षण करणे या गोष्टी IRDAच्या माध्यमातून करण्यात येतात. पुढचं जे कार्य आहे ते आहे विमा दर, अटी व शर्ती, विमा प्रदात्यांचे ऑफर केले जाणारे फायदे
हे नियमित आणि नियंत्रित करणे. मित्रांनो, अशा प्रकारे IRDAच्या माध्यमातून ग्राहकांच्या हितांचे रक्षण केले जाते. त्याचबरोबर ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून, त्यांच्या हिताचे रक्षण व्हावे म्हणून IRDA काम करत असते. ग्राहकांबरोबरच जे वेगवेगळ्या विमा कंपन्या आहेत, त्यांचे एजंट आहेत, मध्यस्थ आहेत, या संदर्भात देखील IRDA नियमन करताना आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. आजच्या तासामध्ये आपण IRDA ची स्थापना कधी झाली, ही स्थापना मल्होत्रा समितीनुसार झालेली दिसून येते. त्याचबरोबर IRDA ची वेगवेगळी कार्य आणि त्याची जी भूमिका आहे याबद्दल आपण अभ्यास केला. तसेच IRDA ची अंतर्गत ज्या सामान्य विमा आणि जीवन विमा या 2 घटकांचा देखील आपण विचार केला. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आज थांबू. अभ्यासासाठी अभ्यासपूर्वक साहित्याची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये आपल्या पुरवत आहे. याचा उपयोग करून अभ्यास करावा. आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या शंका किंवा प्रश्न नमूद करावे. धन्यवाद.